ठळक घडामोडींवर गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या निधीतून जगबुडी नदीपात्रातील गाळ उपसा करण्याचं काम सुरू। भाजपाच्या पुढाकारातून शिमगा उत्सव गोमूचा नाच लोककलेला सन्मानाचं व्यासपीठ। शिवसेना पक्षप्रणीत राष्ट्रीय कर्मचारी सेना रिक्षा संघटना खेड रेल्वे स्टेशन यांच्या वतीने रिक्षा संघटनेच्या अधिकृत लोगोचं भव्य अनावरण। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांची सहविचार सभा संपन्न आणि टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय 2026 वर्ल्ड कपच्या सेमीफायनल मध्ये दिमाखात एंट्री। आता पाहूया सविस्तर वृत्त। गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या निधीतून जगबुडी नदीपात्रातील गाळ उपसा करण्याचं काम सुरू आहे। त्याचाच एक भाग म्हणून नारिंगी नदीकडील देवणा पुलाखालील नदीचा गाळ उपसा करण्याचं काम आज खेडच्या नगराध्यक्षा सौ माधवीताई बुटाला यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आलं। हा गाळ काढण्याचं नियोजन अगदी सुसेरी पुलापर्यंत करून कासाराळी, ब्राह्मणाळी आणि सोनाराळीचा खालचा भाग या भागातील पुराचा धोका कमी करण्याची उपाययोजना म्हणून करण्यात येत आहे। यावेळी शहरप्रमुख कुंदन सातपुते, प्रभागातील नगरसेवक स्वप्नील जैतवडेकर, नगरसेविका सौ स्वप्नाली चव्हाण, नगरसेविका सौ रेश्मा खतीब, सुयश लंबाडे, सिद्धांत गटे, राकेश चव्हाण आदी उपस्थित होते। कोकणातील समृद्ध लोकपरंपरा, सांस्कृतिक वारसा आणि ग्रामीण लोकजीवनाशी नाळ जोडणाऱ्या शिमगा उत्सवाच्या निमित्तानं पारंपरिक गोमूचा नाच या लोककलेला नवं व सन्मानाचं व्यासपीठ मिळालंय। भारतीय जनता पार्टी खेड यांच्या पुढाकारातून आणि राजवैभव प्रतिष्ठान खेड यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 1 मार्च 2026 रोजी खेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। कोकणातील लोकसंस्कृती जपण्याची आणि ती नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची ठाम भूमिका भारतीय जनता पार्टी सातत्याने घेत असून याच भूमिकेचा प्रत्यय या शिमगा उत्सवातून पुन्हा एकदा आलाय। शिमगा हा कोकणातील अत्यंत जिव्हाळ्याचा सण असून त्यामधील गोमूचा नाच ही लोककला आजही ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात सादर केली जाते। मात्र बदलत्या काळात या कलेला योग्य व्यासपीठ, कलाकारांना सन्मान आणि ओळख मिळावी या उद्देशाने भाजपने हा उपक्रम हाती घेतलाय। भाजपा नेते वैभव खेडेकर यांच्या संकल्पनेतून खेड शहरात यापूर्वी दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव यासारख्या विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं यशस्वी आयोजन करण्यात आलं असून याच मालिकेतील हा शिमगा उत्सव ठरला। कोकणातील पारंपरिक सण, उत्सव आणि लोककला यांना कायमस्वरूपी आणि सन्मानाचं व्यासपीठ मिळावं ही भाजपची भूमिका असून त्या भूमिकेतूनच गोमूचा नाच या लोककलेला केंद्रस्थानी ठेवत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या उत्सवाच्या निमित्ताने सहभागी झालेल्या प्रत्येक गोमूचा नाच मंडळाचा मानाची टोपी, गमछा तसेच रोख पारितोषिक देऊन यथोचित सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाला भाजप नेते तथा माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर, विद्यमान नगरसेविका वैभवी खेडेकर, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष तथा गटनेते रहीमभाई सईबोले, जिल्हा चिटणीस भालचंद्र उर्फ नंदू साळवी तसेच अनेक भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, कलाकार आणि शिमगाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। दिनांक 1 मार्च 2026 रोजी शिवसेना पक्षप्रणीत राष्ट्रीय कर्मचारी सेना रिक्षा संघटना खेड रेल्वे स्टेशन यांच्या वतीने रिक्षा संघटनेच्या अधिकृत लोगोचं भव्य अनावरण करण्यात आलं। या कार्यक्रमास पदाधिकारी आणि सदस्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली। तसेच कामाक्षी पेट्रोल पंप येथे अधिकृत वेळेनंतर CNG गॅस उपलब्ध होत नसल्यामुळे रिक्षा चालकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत होता। या संदर्भात तहसीलदार यांच्या मार्फत संबंधित प्रशासनाकडे निवेदन सादर करण्यात आलं। तहसीलदार कार्यालयाकडून अधिकृत पत्र प्राप्त झाल्यानंतर संबंधित शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ते निवेदन सुपूर्द करण्यात आलं। या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून अण्णा कदम, जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती आणि जिल्हा परिषद सदस्य, सचिनजी धाडवे तालुकाध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्य, संग्रामजी कदम पंचायत समिती सदस्य, सतीश उर्फ पप्पू चिकणे खेड नगर परिषद उपनगराध्यक्ष, दर्शनजी महाजन युवा सेना जिल्हा प्रमुख तसेच संघटनेचे आधारस्तंभ बुवा शिंदे उपस्थित होते।
याशिवाय संघटनेचे सचिव विलास देवळेकर, उपसचिव सुशांत पाटील, संपर्क प्रमुख सचिन उर्फ बंड्या राजपूत तसेच राष्ट्रीय रिक्षा संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी रिक्षा चालकांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी संघटना सदैव कटिबद्ध राहील असा ठाम विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट रायगड जिल्ह्याची सहविचार सभा दिनांक 1 मार्च 2026 रोजी महाड येथील शासकीय विश्रामगृहात पार पडली। जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा आयोजित करण्यात आली होती। 20 मार्च 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथील चौदार तळ येथे ऐतिहासिक सत्याग्रह करत बहुजन समाजासाठी पाणी खुलं करून दिलं। या ऐतिहासिक घटनेचा 99वा वर्धापन दिन यावर्षी सामाजिक क्रांती दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे। या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या सहविचार सभेत कार्यक्रमाची रूपरेषा, नियोजन, विविध जबाबदाऱ्या तसेच जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची भूमिका यावर सविस्तर चर्चा करण्यात आली। 20 मार्च रोजी होणारा कार्यक्रम उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला। सभेला रायगड जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। वेस्ट इंडिज विरुद्ध झालेला सामना केवळ एक खेळ नव्हता, तर तो भारतीय संघाच्या जिद्दीचा विजय होता। सुरुवातीला काहीसं दडपण जाणवत असताना भारतीय संघाने ज्या पद्धतीने कमबॅक केलं ते पाहून प्रत्येक क्रिकेटप्रेमीचा ऊर अक्षरशः अभिमानानं भरून आला। या विजयाचा सर्वात मोठा वाटा म्हणजे संजू सॅमसनचा। सामन्याची परिस्थिती अत्यंत कठीण होती। भारताचे वरच्या फळीतील फलंदाज एकापाठोपाठ एक बाद होत असताना मैदानावर आलेल्या संजूने संपूर्ण खेळाचं चित्रच पालटून टाकलं। या ऐतिहासिक विजयासोबतच भारताने 2026 T20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये आपलं स्थान निश्चित केलंय। ज्या आत्मविश्वासाने आपली टीम खेळत आहे ते पाहता यावर्षी वर्ल्ड कप भारताचाच असा विश्वास लोकांच्या मनात आहे। नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्यांचं शिवसेना नेते माजी पर्यावरण मंत्री आदरणीय रामदासभाई कदम यांनी जामगे येथे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। स्पर्धेच्या युगात वावरत असताना विद्यार्थ्यांना नवनवीन अभ्यासक्रम शिकता यावे या उद्देशाने दापोली येथील RR इंग्लिश मीडियम स्कूल येथे राष्ट्रीय विज्ञान दिन आणि त्या अनुषंगानेच विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय किशोरभाई देसाई, RV बेलोसे कॉलेजचे चेअरमन आणि ट्रस्टी सन्माननीय धनंजयजी यादव, दशरथजी भोसले, सेक्रेटरी RV भोसले, सेक्रेटरी RV बेलोसे, जानकीताई बेलोसे आणि प्राचार्य सौ भक्ती महाडिक, मंगेश पवार, सुनील चव्हाण उपस्थित होते। यावेळी सर्वच मान्यवरांनी आयोजित प्रदर्शनाची पाहणी करत विद्यार्थ्यांचं कौतुक केलं तसेच स्कूलकडून सुरू होणाऱ्या अभ्यासक्रमासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्कूलच्या कमिटी मेंबर, शिक्षक वर्ग आणि कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली। अनंतश्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी रामानंदाचार्य दक्षिणपीठ नाणीसधाम व परमपूज्य कनिफनाथ महाराज उत्तराधिकारी नाणीसधाम यांच्या कृपाशीर्वादाने खेडभरणे नाका मेहता पेट्रोल पंप जवळ बुधवार दिनांक 11 मार्च 2026 रोजी जगद्गुरु श्रींच्या सिद्धपादुकांचा दर्शन सोहळा संपन्न होणार आहे। या निमित्ताने सामाजिक उपक्रमांतर्गत शिलाई मशीन वाटप, गुरुपूजन, आरती सोहळा, प्रवचन, उपासक दीक्षा, श्रींच्या पादुकांचं दर्शन, महाप्रसाद, पुष्पवृष्टी व सांगता असा भव्य दिव्य कार्यक्रम रामानंद संप्रदाय खेड रत्नागिरी सेवा समितीमार्फत आयोजित करण्यात आला आहे। या सोहळ्यातून वैदिक सनातन धर्म, भारतीय संस्कृती व आध्यात्मिक ज्ञानाचा प्रसार करण्यात येणार आहे। मंडणगड तालुक्यातील मौजे पिंपळगाव रामवाडी येथे शिवसेना शाखा पिंपळगाव लाटवण आयोजित भव्य सत्कार सोहळा व जनसंवाद मेळाव्यास उपस्थित राहून नामदार योगेशदादा कदम यांनी मार्गदर्शन केलं। यावेळी शिवसेना शाखेच्या वतीने मंडणगड तालुक्यातील सर्व नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार करण्यात आला।
तसेच पिंपळगाव लाटवण येथील ज्येष्ठ नागरिकांना सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। भारतीय जनता पार्टी खेड शहर अध्यक्षपदी भालचंद्र उर्फ नंदू साळवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे। भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष सतीशजी मोरे यांच्या हस्ते व नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभवजी खेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्तीपत्र सुपूर्द करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या। सदरवेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे आणि संतोषजी नलावडे उपस्थित होते। असगणी मैदान येथे रविवार दिनांक 1 मार्च 2026 रोजी शिवसेना शाखा आवाशी आयोजित गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त खेड तालुका बैलगाडी संघटना कोकण भगवा केसरी आवाशी भव्य राज्यस्तरीय बैलगाडा स्पर्धा 2026 निमित्तानं रत्नागिरी जिल्हा परिषद माजी बांधकाम व आरोग्य सभापती तसेच दयाळ जिल्हा परिषद गटाचे सदस्य अण्णा कदम यांनी भेट देऊन बैलगाडा स्पर्धा आयोजित केल्याबद्दल संघटनेचे उपाध्यक्ष सतीश भाऊ आमरे व सर्व सभासद यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रम प्रसंगी खेड तालुका प्रमुख व सुकिवली जिल्हा परिषद गटाचे सदस्य सचिनजी धाडवे, युवा सेना जिल्हा प्रमुख दर्शन महाजन, पंचायत समिती सदस्य सुनील मोरे, दिनेश पाष्टे, समीर राणी तसेच सर्व आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक युवा सैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। वंचित बहुजन आघाडी पक्षाचे अध्यक्ष डॉक्टर प्रकाशजी आंबेडकर यांची महाराजा प्रतिष्ठान गडकिल्ले संवर्धन महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने भेट घेण्यात आली। यावेळी त्यांनी गडकिल्ले संवर्धन कामाचा आढावा घेतला व अकोला, धुळे, नांदेड या जिल्ह्यातील संवर्धनासंदर्भात दुर्मिळ किल्ल्यांची माहिती दिली आणि हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासंदर्भात आंबेडकर यांनी माहिती घेतली व महाराजा प्रतिष्ठान गडकिल्ले संवर्धन या संस्थेच्या दिनदर्शिका व गडकिल्ले जतन कशा पद्धतीने करतात या संदर्भात माहिती दिली। यावेळी महाराजा प्रतिष्ठान गडकिल्ले संवर्धन संस्थेचे सचिव प्रणव मापुसकर, दुर्ग अभ्यासक किरण तायडे, सदस्य दुर्गसेवक स्वराज गांधी, सहसचिव नरेंद्र जाधव आदी उपस्थित होते। शिमगोत्सवाचं औचित्य साधून 1 मार्च रोजी सोनाराळी मित्रमंडळ आणि महिला मंडळातर्फे खेड तालुक्यातील तळामंडवा येथील आदिवासी पाड्यामध्ये आनंदाचा शिधा म्हणजेच जिन्साचं वाटप आणि शालेय उपयोगी वस्तूंचं वाटप करण्यात आलं। या प्रसंगी विद्यमान नगरसेविका सौ वैभवी खेडेकर, सहसचिव तुषार कारंजकर, मयूर दांडेकर, गजेंद्र पुळेकर, रितेश डंबे, सचिव स्वप्नील वनारे, खजिनदार निलेश पिंपळकर, सहखजिनदार स्वरूप दांडेकर, मनोज दांडेकर, मंदार कारेकर, अमोल गुहागरकर, प्रथमेश दांडेकर, राकेश पावसकर, रोहन पावसकर, विनय गुहागरकर, अभिषेक पिंपळकर, प्रेम कदम, कबीर मोकाशी व सोनाराळी मित्र आणि महिला मंडळ पदाधिकारी आणि सभासद उपस्थित होते। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। धन्यवाद।